नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण असा एक भन्नाट नाश्ता करणार आहे की लहानच काय मोठेही खुश होतील। त्यासाठी हे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता एक वाटी म्हणजे सपाट वाटी हा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये हे सेम वाटीनं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं। त्याच वाटीनं अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेणार आहे। हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे बॅटर आपण असं तयार करून घेतले, ते एका पातेल्यात ओतून घेऊया। बघा आता हे इतपत घट्ट झालेलं आहे। बघा आता हे बॅटर आपलं इतपत घट्ट असावं। रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंसं पाणी जे कमी जास्त लागलं तरी तुम्ही त्यात टाकू शकताय। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे हा बारीक चिरलेला एक अगदी छोटा कांदा, ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, हे अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे, ही थोडीशी कोथिंबीर, थोडी ही ढबू मिरची आहे हिरव्या कलरची, आणि थोडा 1-2-3 चमचे टोमॅटोचे तुकडे बारीक केलेले आहेत, आणि हा 1-2 चमचे दुधी भोपळा आहे। तुम्ही तुमच्याकडे असतील त्या भाज्या जरी ह्यामध्ये वापरल्या तरी चालतील। एक एक करून आता हे सगळं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। त्यात आता आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ, आणि ही थोडीशी एक साधारण 1 पाव चमचा साखर। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्यात आता टाकूया ही थंड केलेली हिंग मोहरीची फोडणी। हे चांगलं मिसळून आपण हे अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। बघूया आता पीठ आपलं अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेलं कसं झालंय। बघा कसं छान फुगलेलं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आपण 1 चमचाभर तेल, म्हणजे एक साधारण आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे, आणि 1 चमचा हा बेकिंग पावडरचा टाकायचा आहे, आणि हे एका लेअरमध्ये एकसारखं असं हलवून घेऊया। हे पहिल्यांदाच आपण डब्याला तेल लावून ठेवलेलं आहे, त्या डब्यात ओतून घ्यायचं आहे। आणि पाणी मी पहिल्यांदा उकळत ठेवलेलं आहे भांड्यात, त्यावर हे चाळण ठेवून त्यात आपण वाफवून घ्यायचं आहे। हे पीठ आता आपण ह्यामध्ये ओतून घेऊया। आता हे पीठ ह्या डब्यात ओतून घेतल्यानंतर त्याच्यावर आता टाकूया हे थोडीशी कोथिंबीर अशी पूर्ण बारीक चिरून घ्या, आणि त्याच्यावर भरभरूया हे चिमटभर मिरची पावडर, आणि आता पटकन ही चाळण आपण पातेल्यावर ठेवून हा वाफवून घेऊया। बघा आता 15 मिनिटं वाफवल्यानंतर कसा छान झालेला आहे। हा ढोकळा आपण आता पूर्ण थंड करत ठेवूया, आणि तोपर्यंत आपण त्याची चटणी कशी करायची ते बघणार आहे। चटणीसाठी आपण हे अर्धी वाटी ओलं खोबरं, हे 2 ते 3 चमचे ही कच्ची कैरी घेतलेली आहे, 4-5 लसूण पाकळ्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहेत, हा थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर,
आणि त्यामध्ये टाकायला आहे अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ साखर घेऊन आपण ही चटणी वाटून घ्यायची. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. छान अशी बारीक आपण ही हिरवी चटणी वाटून घ्यायची आहे. आणि ह्या चटणीवर हिंग मोहरीची फोडणी पण टाकून घेणार आहे मी. बघा आता ढोकळा आपला पूर्ण थंड झालेला आहे, त्याच्या कडा पण सुटलेल्या आहेत. बघा आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्तच बघा कसा छान स्पॉन्जी झालेला आहे. जाळी तर बघा कशी छान आली आहे. आता हा आपण कापून घेऊया. त्याच्या आता कडा अशा कापून घेऊन त्याचे मी चौकोनी पीस करून घेते. बघा आता ह्या अशा सगळ्या कडा कापून घेतलेल्या आहेत. बघा कशा स्पॉन्जी झालेत. बघा आता हा असा कापून घेतलेला आहे ढोकळा पण. आणि ही चटणी पण आपली तयार झालेली आहे. ही यामध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यावर आता ही फोडणी टाकून घेऊया. बघा मैत्रिणींनो, असा हा रवा ढोकळा आपला तयार झालेला आहे. आणि त्याच्यावर केलेली हिरवी चटणी ही. दोन्हीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ह्या बॅटरपासून तुम्ही इडल्याही करू शकता, पण मुलांना थोडा बदल म्हणून मी आज ह्या बॅटरपासून ढोकळा तयार केलेला आहे. बघा ही रेसिपी जर आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह. धन्यवाद.